आपला हा भ्रम असतो का हो, की खूप विद्वान, हुशार, स्कॉलर अशी माणसं जर राजकारणात आली, सत्तेत आली तर देशाचं चित्र बदलेल, सत्तेचं चित्र बदलेल, काही वेगळ्या घटना चांगल्या पॉझिटिव्ह घडतील. हा भ्रम आहे का? हा भ्रम आहे असं वाटावं, असं ते नोबेल पारितोषिक विजेते ज्यांनी मायक्रो फायनान्सिंगवर नोबेल पारितोषिक मिळवलं ते मोहम्मद युनूस आता बांगलादेशचे आधी बाहेरच होते ते, पण आता झालेत राष्ट्राध्यक्ष, प्रमुख झालेत, राष्ट्रप्रमुख, हंगामी झालेत. पण बघा ते हंगामी 2-3 महिन्यात निवडणूक घेण्याचं आधी बोलत होते. आता म्हणतात की 2026 पर्यंत पण एखादी निवडणूक घेता येणार नाही परिस्थिती सुधारेपर्यंत. आणि भारताविरुद्ध सगळं करतायत इथपर्यंत की पूर्व पाकिस्तानचं रिव्हायवलपर्यंत आता भाषा, म्हणजे आपण हे अखंड हिंदुस्थान बोलतो, काश्मीरचं बोलतो, ते राहिलं दूर. आता हे परत पाकिस्तानात जाण्याची भाषा करतात. हा हरामखोर विद्वान त्याचं सूत्र झाले.